भाषा सक्तीबाबत परिवहन आयुक्तांसोबत बैठक सुरू आहे। बैठकीत 59 आरटीओचे सर्व प्रमुख हजर राहणार आहे। मराठी भाषा शिकण्यासाठी 6 महिने दिले जाणार। येत्या 15 ऑगस्ट पर्यंत लायसन्स किंवा परमिट रद्द होणार नाहीत। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी सरकार मराठी क्लास घेणार। विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला ही माहिती आहे। तर येत्या 15 ऑगस्ट पर्यंत लायसन्स किंवा परमिट रद्द होणार नाहीत अशी सूत्रांकडून माहिती मिळते। भाषा सक्तीबाबत परिवहन आयुक्तांसोबत ही बैठक होते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, परिवहन मंत्र्यांची जी बैठक पार पडते या बैठकीत 59 आरटीओचे सर्व प्रमुख हजर राहणार आहेत, काय अधिक माहिती? अंकिता, सध्या मी वांद्रे येथील कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी खरं तर परिवहन विभागाची एक महत्त्वपूर्ण बैठक ही सध्या संपन्न होत आहे। स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आरटीओचे सर्व अधिकारी देखील आहेत आणि आरटीओचे परिवहन विभागाचे आयुक्त हे देखील या सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं पाहायला गेलं तर एक महत्त्वपूर्ण बैठक ही मानली जात आहे, कारण की कालच मंत्रालयामधल्या झालेल्या बैठकीत कुठेतरी 1 मे पासून जे परमिट रद्द करण्यात येणार असा जो निर्णय परिवहन मंत्री यांनी दिला होता त्याला कुठेतरी तात्पुरतीरित्या स्थगिती देण्यात आली आहे आणि साधारणतः 15 ऑगस्ट पर्यंत कोणतेही परवाने जे आहेत ते रद्द होणार नाहीयेत। पण मात्र समजा पाहायला गेलं तर 6 महिन्यांचा कालावधी हा देण्यात येऊ शकतो सर्व ऑटो चालक आणि टॅक्सी ड्रायव्हर जे आहेत त्यांच्यासाठी मराठी भाषा ही अनिवार्य होण्यासाठी आणि कुठेतरी महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषा ही आलीच पाहिजे। त्या अनुषंगाने कुठेतरी ही महत्त्वपूर्ण बैठक आणि अनेक मोठ्या घडामोडी या सध्या परिवहन विभागामध्ये घडताना दिसून येत आहेत। या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे आता पाहणं महत्त्वाचं असेल। सोबतच दुपारी 1 वाजता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पत्रकार परिषद घेऊन या बैठकीत नेमकं काय झालं, सर्व आरटीओचे जे अधिकारी परिवहन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, त्यांच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला हे स्वतः ते सांगतील आणि त्यामुळे या बैठकीला अधिक महत्त्व जे आहे ते मिळालेलं आहे। अंकिता, निश्चित या बैठकी संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।